आजच्या सत्रातील तिसरा सामना पहा एक सूचना आहे त्या आयोजकांच्या वतीने प्लेइंग 11 लिस्ट मधील ज्या 11 खेळाडू प्लेइंग 11 त्यांनी पाणी किंवा इतर कुठल्याही टिप्स वगैरे देण्यासाठी आतमध्ये जायचं नाही असा आयोजकांचा निर्णय आहे. जे काही 11 व्यतिरिक्त 15च्या स्क्वॉड मध्ये बाकी तुमचे 4 खेळाडू आहेत त्या 4 खेळाडूंपैकी कोणीही एक जण गेले तरी चालेल. चला त्वरित सामना सुरू करून घ्यायचा आहे. अजय कटके आणि राहुल कटके सलामीचे फलंदाज मात्र ग्राउंडचा ताबा घेत आहेत. सलामीसाठी येत आहेत भिवरी स्टार संघाकडून. चला त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. भिवरी स्टार्स विरुद्ध काळेवाडी पॅन्थर्स आपण सामना पाहतोय. पुरंदर प्रीमियर लीग पर्व पहिले. कमलेश मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. सामना करेल तो अजय. सामन्याला सुरुवात. कमलेश ऑन द मार्क. हलक्या हाताने चेंडू खोदून काढलाय सेली मिड ऑफच्या दिशेने. एक धाव सहजरित्या पळून एका धावेने खातं खोललं जात आहे मात्र भिवरी स्टार्स संघाचं. राहुल आणि अजय कटके सलामीचे फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी भिवरी स्टार्स संघाकडून. कमलेश एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा मध्यम गती गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. सामना करेन तो राहुल. आता मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. अवांतर स्वरूपात धाव जोडली जाईल. एका धावेने धाव संख्येत भर पडते. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 2 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगती पथावरती. भिवरी स्टार्स विरुद्ध काळेवाडी पॅन्थर्स सामना रंगतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. मोठमोठे फटके रोखण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहील दोन्ही. आता मात्र बॅटची कडा आणि 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू सहजरित्या एक धाव मात्र पळून पूर्ण करतायत दोनही फलंदाज. अतिशय सावधान पवित्रा. अतिशय सावध पवित्रा. आता मात्र सज्ज होत आहे पुन्हा एकदा कमलेश. लोअर फुल टॉस. सुंदर फटका जातोय चेंडू मात्र तो मिड विकेटच्या दिशेने. चेंडू उत्कृष्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. तब्बल 2 धाव वाचवण्यात यश आलंय खेळाडूला. वेल रनिंग बिटवीन द विकेट्स. तर धाव संख्या पुढे जाते येते. 5 धावा धाव फलकावरती. अजय कटके 2 चेंडूंचा सामना केला. 3 धावा बनविण्यात यश आलंय. पुढील चेंडू सामना करेल तो राहुल. आता मात्र लोअर फुल टॉस हलक्या हाताने ढकलून दिलाय सिली मिड ऑफ दिशेने. एक धाव 30 यार्ड सर्कल मध्ये सहजरित्या धावून काढतायत. एका धावेने धावफलक आकार घेतोय. 7 धावा धावफलकावरती. एक सावध सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून पाहावयास मिळते. अजय कटके आणि राहुल. कमलेश मात्र टिचून गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने खेळलेला चेंडू
मिड ऑफच्या दिशेने मात्र मिसफिल्ड आणि एक धाव. धाव संख्येत बर 8 धावा धाव फलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. कमलेशने आतापर्यंत 8 धावा खर्ची केल्यात, 5 चेंडू टाकलेत. रिव्हर्स या ठिकाणी खेळायचा प्रयत्न होता. किशी अपील या ठिकाणी फेटाळून लावलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती भिवरी स्टार्स. अच्छी गेंदबाजी कमलेश द्वारा. पहली ओवर की खात्मा यहाँ पर हो चुका है और 8 रन स्कोरबोर्ड पर है. अजय कटके आणि राहुल दोन्ही फलंदाज क्रीज वरती आहेत. खेळपट्टीवरती नक्कीच पूर्ण जोश आणि संयमाने या ठिकाणी खेळताना दिसत आहेत भिवरी स्टार संघाचे दोन्ही स्टार फलंदाज अजय कटके आणि राहुल. आता मात्र संतोष वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. हलक्या हाताने ढकलून दिलाय चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या आकार घेते. 9 धावा धावफलकावरती दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना. संतोषच्या बाबतीत बोलायचं झालं तर शॉर्ट रनअप आहे, परंतु एक चांगली गोलंदाजी करण्यामध्ये त्याला आतापर्यंत यश आलंय. स्ट्राइकवर आहे तो राहुल. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटवून काढलाय. एक धाव सहजरित्या पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नसेल. सावध पवित्रा दोन्ही खेळाडूंच्या वतीने. 10 धावा धाव फलकावरती. लोअर फुल टॉस. गेंद को बनाकर खेला मिड विकेट की दिशा में. वन बाउंस गेंद जाएगी सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. मिला मौका, मारा चौका. लोअर फुल टॉस चेंडू होता. फील्ड रेस्ट्रिक्शन ओळखलं आणि बरोबर चेंडू तटवून काढला मिड विकेटच्या दिशेने 4 धावेसाठी. सुंदर फलंदाजी करताना अजय कटके 5 चेंडूंमध्ये 10 धावांची दमदार खेळी करतोय. संतोषचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू. डिप्लोंगानला चेंडू असेल. उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. पॉपिंग क्रीजच्या लगोलग या ठिकाणी चेंडू केला होता. असे फटके खेळण्यामध्ये अनेक अडचणी येतात फलंदाजांना. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. संतोष दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा भिवरी स्टार संघाच्या. कमलेश तिसरे षटक घेऊन येतो तो कमलेश काळेवाडी पॅन्थर संघासाठी. वैयक्तिक दुसरे सांघिक तिसरे षटक घेऊन येतोय.
8च्या सरासरीने तब्बल धावा कुठल्या गेल्यात आतापर्यंत भिवरी स्टार्स संघाने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. कमलेशकडे पुन्हा एकदा जबाबदारी देण्यात आलेली आहे. सात चेंडूंमध्ये 11 धावांची खेळी करून अजय कटके मैदानावरती षड्डू ठोकतोय. सामना करेल तो राहुल. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये इनसाइड एज पाहावी लागेल या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ची कडा घेतली होती. मोठा फटका मात्र या ठिकाणी मारण्यात थोडासा असफल झाला फलंदाज आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. एक सावध सुरुवात भिवरी स्टार्स संघाची. दरम्यानच्या कालावधीत पुढील चेंडू लोअर फुलटॉस. चेंडू मात्र हवेमध्ये. नो मॅन्स लँड. खेळाडू मात्र सुरक्षित असेल. फलंदाज सुरक्षित. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. वेल रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते येते. 19 धावा. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट होतोय. निर्धाव चेंडू. थोडासा चेंडू विकेट पासून दूर ठेवला. उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न राहिला. अक्रॉस द लाईन ज्यावेळेस खेळाडू एखादा फलंदाज फलंदाजी करतो, आक्रमक स्ट्रोक्स लावण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो, त्यावेळेस अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. आता पहा सुंदर फटका, परंतु त्या ठिकाणी खेळाडू आणि उत्कृष्ट झेल. संघाचा अजय कटके. अजय कटकेची जागा घेण्यासाठी येतोय मात्र तो संदीप काळे. तिसरे षटक प्रगती पथावरती असताना 19 धावांच्या मोबदल्यात या ठिकाणी एक गडी गमवावा लागलाय तो भिवरी स्टार्स संघाला. कमलेशच्या गोलंदाजीवरती जर एकदा नजर टाकली तर पाहूयात आपण. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. लेग बाईज स्वरूपात या ठिकाणी खात्यामध्ये धाव येईल. या एका धावेने धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. कमलेश वैयक्तिक दुसरे षटक टाकतोय. एक गडी गारद केलाय 11 धावा देऊन. पाहूया तिसऱ्या ओव्हरची सांगता कशी करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. क्षणामध्ये वारंवार या ठिकाणी बंद करतोय विकेट किपर सागर. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक. पुढील चेंडू कमलेशचा स्लोअर पद्धतीने हलक्या हाताने टटवून काढलाय. चेंडू फरार. सीमा पार. 4 धावा.
सागर सागर शिंदे पुरंदर तालुक्यातील एक नावाजलेला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्ट्राइकवर मात्र संदीप काळे आहे. पहिल्या चेंडूवरती चौकाराच्या साहाय्याने आपला मनसुबे या ठिकाणी जाहीर करून टाकलेत. स्फोटक फलंदाजी करताना संदीप काळे. दरम्यान चौथे षटक प्रगतीपथावरती संदीप. आता मात्र हलक्या हाताने चेंडू स्लीपच्या दिशेने तटवून दिला आणि 38 सर्कल मध्ये एक धाव सहजरित्या पळून पूर्ण. सिंगल्स आणि डबल्स एकेरी दुहेरी धावांनी बरोबर धाव फलक आकार घेतोय. एक गडी गारद झालेला आहे भिवरी स्टार संघाचा. त्यामुळे सावधरित्या मात्र जबाबदारी पार पाडण्याची या ठिकाणी दोनही फलंदाज काळजीपूर्वक फलंदाजी करताना. राहुल ऑन स्ट्राइक. आता मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न परंतु असफल, अयशस्वी. सुंदर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू. सव्वीस धावा धावफलकावरती. आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र डीप लॉंग ऑफच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट फटका जातोय. एक अनऑर्थोडॉक्स असा प्लॅन केलाय त्याप्रमाणे खेळता आला नाही. अलॉंग दी कार्पेट चेंडू गेला डीप लॉंग ऑफच्या दिशेने आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते मात्र फलंदाज राहुलला. 10 चेंडूंमध्ये 7 धावांची एक सावध खेळी मात्र करतोय. चांगली भागीदारी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहील दोन्ही खेळाडूंचा. पुढील चेंडू सागर तय्या. सामना करेल तो संदीप. आता मात्र उजव्या स्टँडच्या बराचसा चेंडू बाहेर आहे. अवांतर स्वरूपात धाव. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 28 धावा धावफलकावरती. थोडासा स्वैर मारा. पॉपिंग क्रीजचा जसा वापर करण्याचा मनसुबा दाखवला फलंदाजाने तर सागरने मात्र आपल्या चेंडूची दिशा या ठिकाणी बदलली. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजच्या बिलकुल लगोबग या ठिकाणी चेंडू टाकलाय. चौथ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. सागरने आतापर्यंत फक्त 5च धावा खर्च केल्यात. पाहूयात चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामना करेल तो राहुल. कशी सांगता होते या षटकाची. राहुल ऑन स्ट्राइक. आता मात्र चेंडू निर्धाव असेल. डॉट डिलिव्हरी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये भिवरी स्टार्स. यानंतरचा सामना होईल तो दिवे वर्सेस धालेवाडी. अकरा चेंडूंमध्ये 7 धावा केल्या तर राहुल. तर संदीप मात्र 3 चेंडूंमध्ये 6 धावा केल्या. डाव सावरण्याचा प्रयत्न भिवरी स्टार संघाकडून दोनही फलंदाजांचा असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आहेत. सागर संघनायक एक उत्कृष्ट षटक मात्र या ठिकाणी टाकण्यात यशस्वी झालाय.
शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. भिवरी स्टार संघ पाहूयात कितपत धावा या ठिकाणी जमू शकतोय. गोलंदाज मात्र नागेश गोलंदाजी मार्कवर येतोय. अनुभवी गोलंदाज काळेवाडी पॅन्थर संघाचे. संदीप काळे सामना करेल तो नागेशचा. सुंदर चेंडू, यॉर्क पद्धतीचा मारा. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी संधी भेटली नाही फलंदाजाला मोठा फटका मारण्याची आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. शेवटचे 2 ओव्हर्स या ठिकाणी शिल्लक आहेत आणि डेथ ओव्हर्स मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज नागेश करताना. सांघिक 5वे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो नागेश. भिवरी स्टार संघ जास्तीत जास्त प्रयत्न करेल एक मोठी धावसंख्या उभारण्याचा. आक्रमक पवित्रा मात्र घ्यावा लागेल. इनसाइड आउट पद्धतीने खेळलेला हा चेंडू त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण. एकेरी दुहेरी धावांवरती नक्कीच समाधान मानणार नाहीत फलंदाज. मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राहील. मोठमोठे स्ट्रोक्स या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहील. आता मात्र उजव्या स्टेनच्या बराचसा बाहेर चेंडू आणि अवांतर स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. एक उत्कृष्ट अशी शैली आहे गोलंदाज नागेश यांची. पहा पॉइंट ऑफ रिलीज पण खूप छान आहे. आता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटवले आहे. खेळाडू मात्र चेंडू चेस करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मात्र चेंडू सीमा पार फरार चौकार. या 4 धावेंच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरसावते ते 37 धावा. यानंतर धालेवाडी आणि दिवे या 2 संघांदरम्यान लढत होईल. नागेश वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय. 5वे षटक आपल्या संघाच्या वतीने. आता मात्र सुंदर फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव सहजरित्या पळून पूर्ण. 2 धावांचा या ठिकाणी मनसुबा आणि 2 धावा सहजरित्या जोडल्या जातील. धाव संख्येमध्ये भर पडते. 39 धावा धाव फलकावरती. 5वे षटक प्रगतीपथावरती आहे. राहुल एक आकर्षक बहारदार खेळी या ठिकाणी करतोय. 14 चेंडूंमध्ये 15 धावा. आता मात्र सुंदर फटका, हवाई सफर. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळाडूच्या हातामध्ये झेल टिपला जातोय. सागर सागर पडतरे. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रा
फटकावरती एक सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाच्या वतीने, परंतु मिड विकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट झेल टिपण्यात यशस्वी खेळाडू. दुसरा गडी गारद होतो भिवरी स्टार संघाचा. प्रशांत खळदकर उर्फ आप्पा नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकच्या दिशेने. यष्टांमागून वारंवार मार्गदर्शन करताना कर्णधार सागर शिंदे. नागेशचा पुढील चेंडू सामना करेल तो संदीप काळे. आता मात्र सुंदर चेंडू, गुड लाईन इन लेंथ कशाला म्हणायची याचं एक सुंदर उदाहरण. यशस्वी ओव्हर, एक यशस्वी षटक टाकण्यामध्ये या ठिकाणी सफल नागेश. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. पहा, पूर्णपणे अंकुश लावण्यात या ठिकाणी यशस्वी झालेत गोलंदाज. 39 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे षटक वैयक्तिक कर्णधार सागर शिंदे घेऊन येतोय. संदीप काळेला मात्र या ठिकाणी साथ देईल त्याचा मित्र प्रशांत. दररोजचा केलेला एकत्र सराव, केलेली मेहनत याची आज मात्र कष्ट आज पणाला लागतील. शेवटचे षटक आहे, पाहूया किती धावा जोडू शकतात. सागर कर्णधार काळेवाडी पॅन्थर संघाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. आता मात्र उत्कृष्ट थ्रो अपील आहे तिथे, पाहूयात काय होतंय. फलंदाज मात्र सुरक्षित असेल. एक उत्कृष्ट थ्रो आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं 30 यार्ड सर्कल मध्ये. सागर एक कर्णधाराची उत्कृष्ट भूमिका निभावताना दुसरे षटक वैयक्तिक टाकतोय आणि सांघिक 6वे षटक, शेवटचे षटक घेऊन आलाय सागर शिंदे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. धावसंख्येवरती मात्र अंकुश घालण्याचा प्रयत्न असेल. बॅटची कडा घेऊन चेंडू पॉइंटच्या दिशेने आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न, परंतु गोलंदाजी तेवढी सुरेख. अप्रतिम मारा करताना सागर शिंदे काळेवाडी पॅन्थर संघाच्या वतीने. प्रशांत, सागर टू प्रशांत. आता मात्र रिव्हर्स स्वीपच्या उत्कृष्ट फटका, चेंडू सीमा पार, चौकार. अरे क्या है धम धम धमा धम धमाके से नाचो रे हो, जब तक ये दम है कोई
धावांच्या सहाय्यतेने धावसंख्या पुढे जाते 45 धावा. के आगे न मारे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. आक्रमक पवित्रा धारण करताना फलंदाज प्रशांत. ना माने पहलवान पहलवान आए जो सामने मार भागाए खिलाड़ी का एकदा स्क्वेअर लीगच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा मनसुबा, परंतु चेंडू आणि बॅट यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. बाय स्वरूपात लेग बाय स्वरूपात धाव मिळेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक. 46 धावा फलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भिवरी स्टार्स. संदीप काळे एक सेट बल्लेबाज, सेट फलंदाज. सागरचा पुढील चेंडू सामना करेल तो संदीप. नो चेंडू. फ्री हिट असेल नक्कीच. 47 धावा धाव फलकावर. 30 यार्ड सर्कल बाहेर खेळाडू. फील्ड रेस्ट्रिक्शन्स. आता मात्र सुंदर फटका पॉइंटच्या दिशेने. चेंडू फरार. सीमा पार चौकार. 4 धावा. आकर्षक फटकेबाजी करताना या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये संदीप काळे 9 चेंडूंचा सामना केला आहे. 12 धावा तब्बल वैयक्तिक या ठिकाणी कुठल्यात. सुंदर चेंडू. सागर शेवटचा चेंडू होता. पाहूया काय होतं या ठिकाणी. खेळाडू मात्र धावचित. फलंदाज बाद. सन्माननीय श्री अमित भाऊसाहेब झेंडे पाटील यांचे ग्राउंडवर आगमन होते. आपले हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. चला दिवे आणि धालेवाडी संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. नाणेफेक करून घ्यायचे आहे.
काळेवाडी पॅन्थर संघाला 36 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सलामीचे फलंदाज बिवरी स्टार्स, काळेवाडी पॅन्थर्स. चला चला नवीन चेंडू द्या. चला आघाडीचे फलंदाज सागर, बिवरी स्टार्स विरुद्ध काळेवाडी पॅन्थर्स या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत. काळेवाडी पॅन्थर संघाला 36 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता. चला त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. सागर आणि संतोष काळेवाडी पॅन्थर संघाच्या वतीने फलंदाजी सलामीला आलेले आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात. अक्षय ऑन द मार्क, मोठा फटका, चेंडू मात्र जातोय तो सीमा पार, चौकार, 4 धावा.
पॅन्थर संघाचा 46 धावांची तब्बल आवश्यकता आहे काळेवाडी पॅन्थर संघासाठी. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे सामना करतोय तो सागर. पुन्हा एकदा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता. क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अक्षयने सागरच्या. पहिली विकेट पहिला गडी गारद होतोय काळेवाडी पॅन्थर संघाचा. सुंदर चेंडू. वारंवार तोच फटका कॉपी करण्याचा प्रयत्न होता सागरचा. बेत ओळखला आणि बरोबर यष्टा उद्ध्वस्त करण्यात यश आलं अक्षयला. शुभम कर्णधार संघनायक सागर शिंदे आउट झाल्यानंतर सागरची जागा घेतोय तो शुभम. शुभम ऑन स्ट्राइक. अक्षय ऑन द मार्क. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जाईल. दरम्यानच्या कालावधीत पुढील चेंडू हलक्या हाताने डिफेन्स एका डिफेन्स मोड मध्ये खेळलेला रक्षात्मक पद्धतीने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी रिस्क नाही घेतली. सावध पवित्रा फलंदाज शुभम द्वारा पहिला चेंडू यशस्वीरित्या या ठिकाणी फेस करताना. आता मात्र मोठा फटका. चेंडू बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावा. कावावरती आहेत काळेवाडी पॅन्थर संघाचा संघ. हॅलो हॅलो. चालू आहे बटन बघ बरं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाव धावफलकावरती. दुसरे षटक प्रगतीपथावर. संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. सामना करेल तो संतोष. रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू खेळाडूच्या हातामध्ये. विकेट. दुसरा झटका काळेवाडी पॅन्थर संघाला. संदीप गोफणे गोलंदाज. संदीप गोफणे उत्कृष्ट झेल घेण्यात यशस्वी. गोलंदाज संदीप काळे. संतोष मोठे आउट होऊन माघारी परततायत. खूप अपेक्षा होते संघाला. संघाला खूप अपेक्षा होत्या संतोषकडून. नवीन फलंदाज मात्र सागर फडतरे. पहिल्या चेंडूवरती संदीपने गडी गारद केलाय.
सुंदर चेंडू सिलिमिडॉपच्या दिशेने एक धाव सहजरित्या पळून 30 सर्कल मध्ये. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. दुसरे षटक प्रगती पथावर. काळेवाडी पॅन्थर संघाला अजूनही दाखवा बरं. 28 मध्ये 28 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू निधाव. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चेंडू मात्र समजू शकला नाही फलंदाज शुभम. उत्कृष्ट गोलंदाजी. एका चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन गती परिवर्तन या ठिकाणी संदीप करतोय. सुंदर फटका. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. खेळाडू पाठमोरा. सुंदर क्षेत्ररक्षण. वेल रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 काढले आता. तब्बल 3 धावा यशस्वीरित्या धावून काढल्या. तर धाव संख्या 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावर. अच्छा स्ट्रोक सिलिमिडॉप की रीजन में 1 रन आसानी से मुकम्मल और इस 1 रन की सहायता से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 15 रनों पर. दूसरा ओवर प्रगति पथ पर है. संदीप गेंदबाजी कर रहे हैं. अब तक 5 गेंदें डाल चुके हैं और 1 विकेट चटकाने में कामयाब. शुभम और सागर. अच्छी साझेदारी दोनों ही खिलाड़ियों के बीच. ढेर सारी उम्मीदें रहेगी कालेवाड़ी पैंथर्स की जानिब से. 37 रनों की आवश्यकता. लगभग 15 रनों पर 2 विकेट का गिर चुके हैं अब तक. दूसरा ओवर प्रगति पथ पर. इसी बीच संदीप दूर वाली छोर से सामना करेंगे. शुभम अच्छी स्ट्रोक. वहां पर गेंद कलेक्ट नहीं कर पाए और फलस्वरूप 2 रन खाते में जुड़े जाएंगे. दोन आले 2 आता. 17 झाले बरं का. 17 रन स्कोर बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद. 35 रनों की आवश्यकता. तिसरे षटक घेऊन येतोय तो अक्षय. स्टेप आउट. सुंदर फटका आणि सुंदर झेल. विकेट. संदीप काळे बरं का catch.
तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हर 3 बॉल. आता मात्र चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने पटवलाय. एक आकर्षक फटका. 2 धावा. वेल रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. 23 धावा. हळूहळू विजयाचं समीकरण मात्र बदलतंय. काय कोण दिवे आणि धलेवडी दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस करून घ्यायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय. सुंदर फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने. 1 बाउंस रिचेस टू द बाउंड्री 4 रन्स. कॅप्टन आणि दिव्य संघाचे कॅप्टन चला नाणेफेकीसाठी संपर्क साधा. आता मात्र पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका होता, अतिशय आकर्षक फटका, परंतु तेवढेच सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाज. 29 धावा धावफलकावरती शुभम 21 धावांवरती नाबाद खेळी करतोय. त्याच्या सोबतीला योगेश काळे नवीन फलंदाज मात्र साथ देईल. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू हलक्या हाताने तटवून दिला होता. खेळाडू सुंदर क्षेत्ररक्षण करतोय 30 सर्कल मध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय, आकार घेतोय. 30 धावा धावफलकावरती 22 धावांची आवश्यकता. चौथे षटक प्रगतीपथावरती आहे. संदीप सावधरित्या या ठिकाणी गोलंदाजी करताना
सुंदर चेंडू, चेंज ऑफ पेस, मात्र फटका मात्र या ठिकाणी खेळून काढलाय. चेंडू सीमापार चौकार. चौतीस धावा धावफलकावरती. समीकरण बदलते. 18 धावा जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू, बॅटची कडा, फलंदाज बाद. जल्लोष आणि जल्लोष. चौदा चेंडूंमध्ये बहारदार खेळी करून 25 धावा. शुभमने या ठिकाणी एक उत्कृष्ट खेळी केली. धावांची आवश्यकता. चेंडू मात्र स्वैर आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर अवांतर स्वरूपात धाव. धाव संख्येत भर पडते. नक्कीच एक एक चेंडू महत्वाचा असेल, एक एक धाव महत्वाचे असेल. मंगेश सलामी खेळतोय स्ट्राईकवर. आता मात्र पुन्हा एकदा स्वैर मारा. चेंडू यष्ट्यांपासून दूर. अवांतर स्वरूपात धाव खात्यामध्ये भर पडते. हलक्या हाताने तटवून दिलाय चेंडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. स्ट्राईक स्वतःकडे ठेविलं मंगेश. 37 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये काळेवाडी पॅन्थर्स. शेवटचे 2 षटके शिल्लक आहेत आणि 15 धावेंची आवश्यकता. म्हणजे 12 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण झाले. पाहुयात 5वे षटक नक्कीच निर्णायक ठरेल. अतिशय जबाबदारीने भूमिका या ठिकाणी पार पाडावी लागेल. गोलंदाजाला गोलंदाजी काळजीपूर्वक करावी लागेल. सर्वी दारो मदार जी काय आहे या डावाची, या संघाची, या मॅचची पूर्णपणे 5व्या षटकावरती नक्कीच. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. अकरा चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना. मंगेश ऑन स्ट्राईक. आता मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडू. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. एका धावेवरती समाधान. उत्कृष्ट गोलंदाजी. संदीप कुठल्याही प्रकारची संधी देत नाही मोठमोठे फटके खेळण्यासाठी. नक्कीच निर्णायक षटक आहे. तालेवाडी संघाचे संघनायक चला नाणेफेकीसाठी यायचे.
स्वैर मारा, वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव, अवांतर धाव संख्येत भर, समीकरण बदलतंय. 9 चेंडू 12 धावा. 9 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. काहीस सोपं आणि काहीस अवघड असं लक्ष. बरोबर रे. ठीक आहे 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अकरा. आता मात्र पुढे सरसावत खेळायला फटका स्टेप आउट करून खेळलाय. डीप लॉंग ऑफला खेळाडू मात्र आहे. चेंडू गणिक या ठिकाणी समीकरण बदलतंय. बरोबर आहे. इथे 39 होते 37 होते 39 40 41 सुंदर फटका. कव्हरच्या दिशेने तिकडे खेळाडू तैनात आहे. तेवढी सुंदर फेक आणि 2 धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पळून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी माघार घ्यायला तयार नाहीयेत. चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केला संदीपने. दुसरे षटक वैयक्तिक टाकतोय संदीप. काळेवाडी पॅन्थर संघ आता मात्र लढत देताना. सुंदर चेंडू, चेंज ऑफ पेस, निर्धाव चेंडू, षटक समाप्तीचा निर्वाळा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती काळेवाडी पॅन्थर्स. धालेवाडी संघाचा संघनायक चला नाणेफेकीसाठी यायचंय. धालेवाडी चला. सहा चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 8 रन. शेवटचे षटक 52 धावांची टार्गेट होतं. एक आव्हान होतं. जीत की दहलीज पर कालेवाड़ी पैंथर्स. 6 गेंदे 8 रनों की आवश्यकता. आखिरी ओवर लेके आए हैं गेंदबाज राहुल. अटीतटीची लढत, रोमहर्षक सामना. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. धालेवाडी संघाचे संघनायक कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. इसी बीच राहुल तैयार. खूबसूरत स्ट्रोक, गेंद जाएगी वहां पर. डीप फाइन लेग की रीजन है. बढ़िया कलेक्ट करने में कामयाब रहे खिलाड़ी. लगभग 3 रन बचाने में कामयाब. और अच्छी फील्ड. इक्वेशन चेंज होता हुआ इस मैच का. पाच चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. 5 गेंदे 6 रन. कमाल की स्ट्रोक. खेल दिया गेंद को जगह के माना नहीं. कामयाब रहे. ढूंढा गैप, मिला मौका, मारा चौका. 4 रन.
चार बॉल एक. 4 गेंदीवर 2 रनों की आवश्यकता है. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर सहजरित्या पळून पूर्ण मिस फील्ड. दुसऱ्या धावेची माग आणि 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण. सामना जिंकतोय तो काळेवाडी पॅन्थर संघ. विजयी संघाचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. चला